हाँ बोल रे. हा सांगितलंस का तिला? नाही नाही सांगितलं मी. पण मी सांगण्याआधीच कळलंय तिला. हो. मग काय म्हणाली ती? शी इज हर्ट अ लॉट. ऑफकोर्स नाही यार. तिच्या जागी कुणी असताना तरी एवढंच हर्ट झालं असतं. आणि या सगळ्यात ना सगळ्यात मोठी चूक तुझी आहे. एक चांगल्या प्रामाणिक मुलीला हर्ट केलंस यार. तुला माहिती होतं यार. ट्राय टू अंडरस्टँड. ती तुझ्यावर मनापासून. किरण असं काही नाहीये. कपिल, एखाद्या मुलीच्या मनातलं ओळखणं ना खूप सोपं असतं आणि कदाचित तेवढं अवघड आहे. पण तू आहे ना यार या सगळ्यांपेक्षा खूप पलीकडे गेलायस आणि तू स्वतः हे सगळं कॉम्प्लिकेटेड करून ठेवलंयस. तुला तिच्या मनातलं कळतंय पण तुला ते मान्य नाहीये आणि या सगळ्या गोंधळात तू तिला दुखावलंयस. कम ऑन यार कपिल साठे, तू प्रॅक्टिकल होतास म्हणजे रूड नव्हतास. तू बदललायस यार, बदललायस. कपिल, अहो कधी संपणार तुमचं काम? आमची जेवण पण झाली. जेवून घेताय ना? हा नाही आता नको मला. आता भूक नाहीये. गौरी आली की मी बसतो ना. अहो ती गोखल्यांकडेच जेवून येणार. तिच्यासाठी ना आज काहीतरी खास केलं असणार बघा. ते सोडून कसली येते ती? गौरी आली बहुतेक. गौरी 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 कशी झाली ग पार्टी? आई ग मी खूप दमलीये. मी जाते. तरी पण सांग ना, म्हणजे पार्टी कशी झाली? कोण कोण आले होते? जेवायला काय केलं होतं? आणि हो आमच्या शुभेच्छा दिल्यास ना त्यांना? एक मिनिट. अगं तू एकादमात सगळे प्रश्न विचारू शकतेस पण मी नाही उत्तर देऊ शकत. तुमच्या शुभेच्छा दिल्या मी त्यांना आणि बर्थडे सारखा बर्थडे होता. अगं गौरी तुझं जेवण झालंय माझं जेवण. अगं आई आणि खूप मस्त होतं जेवण. सगळं माझ्या आवडीचं होतं. ए गोडाचं काय होतं ग? गोडाचं ना ते मलाई सँडविच होतं, गुलाबजाम होता आणि जिलबी होती. बरंच काही होतं. ग गौरी आत्ता जाऊन आलीस ना तू? हे असं आठवून सांगावं लागतंय तुला. आई मी खूप दमली आहे. मी झोपायला जाते. गुड नाईट. हो हो गुड नाईट. गुड नाईट. मी पण झोपायला जाते. आणि हो कपिल तुम्ही जेवून घ्या. नाही म्हणजे गोडाचं काही नाहीये, साधी आपली खिचडीच आहे. पण जेवून घ्या आठवणीने. गुड नाईट. हा गुड नाईट. एक गौरी अगं गौरी ओके ओके ऐक. माझं ऐक तरी. हे बघ मला माहिती आहे जे काही झालंय त्यासाठी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. पण माझं ऐकून तरी घे ना. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते. सांग तिला. क्लचवर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही सॉरी. इट्स ओके. हे एक सॉरी. अरे थँक्यू.
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.